हे बघा, मस्त असा पांढरा शुभ्र किस तयार झाला आपला. 2 दिवस चांगला कडकडीत वाळू दिला. किस एका दिवसातच वाळतो, पण 2 दिवस वाळू द्यायचा चांगला. मस्त. हे बघा. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बटाटे घेतलेत बघा. आज बटाट्याचा किस करायचा आहे. सध्या आपली वाळवण रेसिपी सुरू आहे ना, तर आधी बटाटे सोलून घेते. पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेतलेत बटाटे, कारण माती वगैरे असते म्हणून. केव्हाही आधी आपण बटाटे धुवूनच घेतो वापरायच्या आधी. हे बघा, सोलून घेते बटाटे. जरा वेळ लागतो. 3 किलो बटाटे सगळे सोलून घेते. पण सोलता सोलता काय करायचं, सोलून बटाटा पाण्यात घालायचा, असंच नाही ठेवायचा, म्हणजे बिलकुल काळा वगैरे नाही पडत. तेव्हा सगळे बटाटे सोलले आणि पाण्यात घालून ठेवलेत. आता हे बटाटे मी किसायला घेते. पण किसताना पण पाण्यातच किसायचे. डायरेक्ट परातीत आता मी किसते ना, तर त्यात पाणी घालून किस पण लगेच पाण्यातच घालायचा. बिलकुल बाहेर ठेवायचंच नाही बटाटा किस काही. हे बघा, आता ह्या परातीत किसते मी. ही चाळण आहे किसणी आहे माझ्याकडे, पण जरा ही बारीक पडते, म्हणून मग ही एक जुनी किसणी आहे, चांगली मोठी किस पडतो त्यात, तर त्यानेच किसते मी. हे बघा, असं डायरेक्ट पाण्यातच किस पडला पाहिजे असं किसायचं. वेळ लागेल थोडा, पण हा सगळा किस मी बटाटा किसून घेते. हे बघा, असं पाण्यातच किसायचा. मस्त असा छान किस पडतो. ह्या किसणीने बारीक आहे, थोडा वेळ लागेल. बाजारात भरपूर किसणीच्या व्हरायटी आहेत, पण मी अजून माझ्या जुन्याच किसण्या वापरते. हे बघा, असा किसून घेते मी सगळा बटाटा किसून घेतला ह्या पाण्यामध्ये. आता ही परात भरली आहे, तर हे पाणी ना हळूहळू असं हलक्या हाताने हा किस दुसऱ्या भांड्यात काढून घेते, कारण आपल्याला 2-3 वेळा किस धुवायचा आहे बटाट्याचा. हे बघा, हे एका पाण्यात धुते, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा असं 3 वेळा धुवायचं. हा किस दुसऱ्या पाण्यात टाकून घेते. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत केस धुवून घ्यायचा, म्हणजे 3-4 वेळा तरी धुवायचा. त्यातला स्टार्च सगळा निघाला पाहिजे, तरच केस आपला पांढरा शुभ्र होतो. हे बघा, हा दुसऱ्यांदा धुतला. आता परत तिसऱ्या पाण्यात, स्वच्छ पातेल्यात दुसऱ्या पाण्यात घालून घेते. हलक्या हाताने धुवायचा, पण असा कुस करायचा वगैरे नाही. ह्या पातेल्यात घालून घेते. तर ह्या पातेल्यात पण स्वच्छ पाणी घालून घेते. हे बघा, दुसरं स्वच्छ पाणी घालते, भरपूर असा किस बुडेल असा. हे बघा, असं स्वच्छ पाणी निघतंय, म्हणजे त्यातला सगळा स्टार्च निघाला. हे बघा, आता मी ह्याच्यावरनं झाकण ठेवते आणि 2 तास हा किस मी असाच झाकून ठेवणार आहे, थंड पाण्यातच, म्हणजे साध्या आपल्या हांड्या कळशीतल्या पाण्यात झाकण ठेवते. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अजून जास्त वेळ ठेवला तरी चालतो. आपण हा किस पाण्यात घालून ठेवला होता ना, 2 तास झाले बघा. जर तुम्ही रात्री करत असाल तर रात्रभर पाण्यात ठेवला तरी चालेल. मी हे सकाळी करते लवकर उठून, म्हणून बरोबर 2 तास झाले. हा किस माप मी स्वच्छ पाण्यात 2-3 पाण्याने आपण बघितलं, 3 पाण्याने धुवून परत दुसऱ्या स्वच्छ पाण्यात हा किस घालून ठेवला होता मी. तर हे बघा, आता मी दुसऱ्या पातेल्यात गॅसवर पाणी ठेवलंय तापायला, दाखवते तुम्हाला. आता हा किस निथळून घ्यायचा आहे, पाणी दाखवतो. हे बघा, इकडं पाणी ठेवलंय तापायला. हा किस मी पाण्यातनं काढून घेते.
तोपर्यंत त्या पाण्याला उकळी येते. काढून घेतला असा. पाण्यात घालून ठेवल्याने काय होतं, किस मोडत नाही, अख्खाच्या अख्खा तसाच राहतो. काही नंतर मी पूर्ण निथळून घेते. तळाशी राहिलेले ते हेच पातेलं परत घ्यावं लागेल मला, कारण त्या पातेल्यात मावणार नाही. ते गरम पाणी मी ह्या पातेल्यात घालून घेते. हे बघा पाणी उकळलंय. हे कामं जरा सांभाळून करायला लागतात. भाजायचं, चटका बसायचा, म्हणून मग जरा जपून करायचं. हे पाणी वगैरे तापलेलं असताना तेव्हा दुसऱ्या पातेल्यात मी ते पाणी ओतून घेतलं, कारण तो किस त्या पातेल्यात मावला नसता. हे पूर्ण कडकडीत उकळलेलं पाणी दाखवते तुम्हाला. आता हे बघा, हे मीठ आहे. हे मीठ मी घालते किती, 3 चमचे मीठ. 3 चमचे मीठ घातलं. बटाटे 3 किलो आणि हा पापड खार मी अर्धा चमचा समजा दाखवते पूर्ण, कारण जास्त प्रमाण झालं तरी चालत नाही. बघा असं सपाट हा 1 चमचा घातला, म्हणजे अर्धाच समजा. हे हलवते, जरा एकत्र करते. आता तो किस ह्यात घालते. आता हा उकळलेल्या पाण्यात घालून पण एक 15-20 मिनटं तरी ठेवायचा. 20 मिनटं मोजून ठेवते मी. पूर्ण मिसळून घेते आणि जरा एकदा हलक्या हाताने हलवायचं. असं खूप जोरात नाही हलवायचं की किस मोडेल असं. परत आता हे 15 ते 20 मिनटं आपण असंच राहू देऊ. उकळलेलं पाणी आहे, त्यामुळे खूप वेळ नाही ठेवायचा किस, नाही तर तो जास्त गाळ होतो. झाकण ठेवते ह्याच्यावर. अगदी 2-3 मिनटं झाकण ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं. मग झाकण काढून घेऊ आपण. झाकण काढून घेते आणि राहू देते असंच हा किस. तोपर्यंत मी कागद वगैरे घालून घेते, तयारी करून घेते पुढची. आता किस मी निथळून घेते. मोठ्या एखाद्या अशा चाळणीमध्ये तो घालून घ्यायचा, म्हणजे पूर्ण पाणी निथळतं. परत पाणी काढून घेते. हे बघा, आता हा केस पूर्ण निथळला आहे. आता मी हा घालायला घेते बाहेर. प्लास्टिकचा कागद आहे, त्याच्यावर घालते. असा पसरून सगळा घालायचा. बटाटा दाखवते. किस बघा असा झालेला आहे. अगदी एकदम गिर्र व्हायला नाही पाहिजे, थोडासा असा दाबला की तुटला पाहिजे. इथं असा मस्त वाळत घातलाय पसरवून उन्हात. पूर्ण वाळत घातला, चांगला वाळला 2-3 दिवस की मग आपण बघू. छान ऊन आहे आमच्याकडे. हे बघा, 2 दिवस वाळवला चांगला किस. 2 दिवस पुरे, कारण एका दिवसातच कडकडीत झाला. हे बघा काय मस्त वाळलाय, पांढरा शुभ्र किस झालाय. पण बघितलं ना, 3 किलो बटाट्याचा किस किती झालाय बघा, एवढंसं. थोडासा मी तळून बघते. थोडासा तळून बघते. हे बघा, थोडासा तळून बघते.
काय मस्त फुलतोय पांढरा शुभ्र. हे बघा. पण किस तळताना तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि मग बारीक करायचा गॅस. हे बघा मस्त असा पांढरा शुभ्र किस आपला तयार झाला आहे. अजून थोडासा घालते. फुलतोय की नाही छान मस्त पांढरा शुभ्र अगदी.